गुड आफ्टरनून सर्वांना. तर माहिती आहे का, आता वाजलेत दुपारचे 3 आणि माहिती आहे का केव्हाची मी घरी आली बरं का. आजचा आहे शनिवार आणि स्टॉल लावलेला, शुक्रवारी स्टॉल लावला नव्हता काही कारणास्तव, आणि मग आज शनिवारी स्टॉल लावला. तर शनिवारी स्टॉल लावला तर माहिती आहे का माझं इतकं उरलं ना का काय सांगू तुम्हाला, खूप सारं उरलं. तर बघा, साबुदाणा आणि ह्या इडल्या आणि पोहे तर जाम उरले, पोहे खूप उरले बघा. सकाळी सकाळी म्हणजे विकले गेले बरं का, असं नाही एक पण गिराईक झालं नाही. झालेत गिराईक, 7-8 गिराईक झालेत. आणि अकराच्या नंतर तर जी गिराईक झालेले ना सकाळी, तर मी काय केलं, पाणी पॅक घेतला तिथे. तो एक पाणी पॅक घेतला आणि पिशव्या वगैरे घेतला, पिशव्या आणि पाणी पॅक घेतला. म्हणलं आता गिराईक येणारच आहे, थोड्याशाच पिशव्या राहिलेल्या आणि पाणी बॉटल पण 3-4च राहिलेल्या. म्हणलं चल पाणी पॅक घेते आणि पिशव्या घेते, कारण मला माहिती आहे 12:30-1ला गिराईक खूप येतात. 11:30च्या टाईम नंतर ना, 11:15 11:30च्या नंतर ना जाम गिराईक येतात. तर 1 वाजेपर्यंत, 1-1:30 वाजेपर्यंत पूर्ण फिनिश होऊन जातं, संपून जातं सगळं. तर 11:15च्या नंतर गिराईक येतं, 11:15 11:30च्या नंतर, आणि 1-1:30 वाजेपर्यंत संपून जातं बरं का. तर म्हटलं संपल्यावर मग परत गिराईक वापस नको जायला. त्यासाठी ना जेवढे गिराईक झाले ना तेवढ्या पैशातून मी पटकन आपलं पाणी पॅक घेतला, पिशवीचं पॅकेट घेतलं. आणि नंतर गिराईकच नाही आले, कारण गेटच बंद झाला दवाखान्याचा. गेट बंद झाला तर गिराईकच नाही आले. गिराईक नाही आले, वाट पाहिली 1-1:30 वाजेपर्यंत वाट पाहिली गिराईकाची, आणि गिराईकच आले नाही. मग काय करू, मग थांबली. गिराईक आले नाही म्हणून मी आपला हा पसारा वगैरे आहे, आता पसारा वगैरे मी मोडते. बघा साबुदाणा, इतका साबुदाणा ना, साबुदाणा पाहून दुःख होत आहे की एवढं. तर बघा मेंदू वडे पण आहेत, खूप सारा नाश्ता उरला. आणि एवढा नाश्ता उरला ना, म्हणजे आजचा काहीच फायदा झाला नाही आहे. जेवढं रुपयाचं सामान आणल्याने तेवढे 1 रुपया पण नाही निघाला, कारण ते पाणी पॅक घेतलं, पिशवी घेतली. पॅक कितीच असते? हां, कितीच असते बोललं पुढे. 125 ना. हां, तर काय कर, हां, जे बॉटलचे पैसे असतात ते एक साईडला टाकायचे. हां हां हां, त्यानेच बॉटल घ्यायचे. 10 रुपये तुला एक्स्ट्रा येतील. केले किती? 10 रुपयाची त्याची 100 रुपीज सुट्टा द्यायची पुऱ्या पॅकची. पुरे पॅक विकला की 100 रुपीज भेटतात. मग तुझे आले का? हां, किती? अरे 100 रुपीज विकतात. आले की तुझे? याचे नाही आले, दुसऱ्याचे. असा आजचा दिवस गेला. आशा करते उद्याचा दिवस चांगला गेला पाहिजे. तर घेईन ना, मग आता पापाला काम लागलं ना, घेईन ना. तर बस एवढं सांगायचं होतं की आजचा दिवस खराब गेला ना, खूप खराब गेला. पूर्णच नाश्ता उरला माझा, काहीच विकलं गेलं नाही. तर आता हा पसारा मोडते, मी जेवण वगैरे, भांडे वगैरे घासते. आणि मोंटू पण बोलू देत नाही मोंटू. तर भांडे वगैरे घासते आणि दुसऱ्या ठिकाणी दुकान लावा असं विचार डोक्यामध्ये येऊ लागला आता, की दुसऱ्या ठिकाणी दुकान लावा. पण दुसऱ्या ठिकाणी लावायचं तर तिथे कचऱ्याचा डब्बा आहे, लावा तरी कुठे, असं झालं. तर असो, काय हरकत नाही आहे, उद्या पाहू. तर पुढे काय होतं, काय नाही, तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण